शक्यतो आपण काय करू, एक जण बोलत असताना दुसऱ्यांनी हात बोलायचं असेल तर हात वर करूया, नाही तर विधानसभा होईल. आपल्याला विधानसभा नाही आहे. तर हे व्यवस्थित होऊन जातं. तर आता आपला अजेंडा जर बघितला आपण तर पहिलं आहे की PMC प्रोफाईल जी आज 24 जानेवारीपर्यंत आपल्याला मिळालेली आहे त्याचं लिस्ट आउट आम्ही बोर्डावर लावणार होतो, पण बोर्डावर लावण्याच्या अगोदर मी थॉट की आपण डिस्कस करूया काय आहे डिस्कस. त्याचं असं आहे की 10 PMC आपल्याला प्रोफाईल सबमिट केलेली आहे. त्याच्यापैकी आपण जी प्रोसिजर सांगितली ती फॉलो करा, एक्सेल शीट भरा किंवा काय असतं की एक्सेल शीट नाही भरली तर कोणतरी सांगेल की अमुक अमुक हे तुम्ही ह्याला रिफर करा, हे त्याला रिफर करा. त्याच्यामध्ये आपला वेळ जातो आणि कन्फ्युजन वाढतं आणि प्रत्येकजण त्या तऱ्हेनेच विचार करेल असं नाही. म्हणून आपण एक स्टँडर्ड फॉर्मॅट बनवला आहे आणि तो बनवून PMCला दिला की तुम्ही ह्या फॉर्मॅटमध्ये तुमचं प्रोफाईल द्या आणि ते आपल्याला 6 जणांनी व्यवस्थित दिलेलं आहे. एकाने म्हणजे को आर्किटेक्ट म्हणून आहे, त्यांनी स्वतःहून सांगितलं की माझी काय कॅपॅसिटीवर कमी माघार घेतली. का साळगावकर म्हणून आहे प्रोजेक्ट मॅनेजमेंट सर्व्हिसेस, ते सुद्धा बॅकआउट झाले. 2 बॅकआउट झाले. नंतर मनीष कर्णिक आणि असोसिएट्स यांनी फॉर्मॅट फॉलो केला नाही आपण जो दिला तो, आणि त्यांचं अजून एक लक्षात आलं की ते दुसऱ्याशी टायप आहे त्यांचं कुठलं ते कन्सल्टन्सी. आणि मनीष ह्यांचा बेसिक एक्सपिरियन्स दिसतो तो सेल्फ डेव्हलपमेंटचा असं. तर आपल्याला आपण त्या 24 जानेवारीपर्यंत जी आपली स्थिती होती ती नॉर्मल रिडेव्हलपमेंट ही बिल्डर नेम रिडेव्हलपमेंटची आपण होती. तर त्याच्यामुळे ते आउट आहे. आणि 1 स्टॉप प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट त्यांनी सबमिटच केले म्हणून ते आउट झाले. असे 6 बरोबर आणि 4 आउट आहे. तर बरोबरपैकी शशांक मेहेंदळे, श्रीकांत चव्हाण, सिनकॉन डिझायनर्स अँड कन्सल्टंट्स हे 3 झाले. नंतर GM आर्च 4 आणि RS आर्किटेक्ट 5 आणि 10वे आणखीन एक जण आहे. 1 2 3 झाले 4 5 स्टँडर्ड सिव्हिल इंजिनियर्स. त्यांनी एक्सेल शीट सबमिट नाही केली म्हणून ते सुद्धा होतं. पण आपल्या ह्याच्याप्रमाणे जर त्यांनी सबमिट असेल ते काय करतात, स्टँडर्ड आहे ते पाठवून देतात. बघूया आपण त्याप्रमाणे दिस इज द स्टेटस. हा स्टेटस ग्रुपवर सुद्धा आहे आणि नोटीस बोर्डवर सुद्धा उद्या लागला जाईल. त्याच्या अगोदर आपल्याला जे जनरल बॉडीमध्ये पण कल्पना दिली. आता पुढचा जो आहे मुख्य आजचा जो हे आहे पॉईंट, सेल्फ लीड 5 बाकीचे 5 कन्सिडर नाही करायचे नाही. आणि 5पैकी 3 आम्ही नंतर आपण आपल्या पुढे येतो असं सांगितलं. आता आम्ही डिस्कस करणार डिस्कस करली प्रत्येकाशी त्यातून निवडा निवड जे आपले काय ठरलेलं आहे त्याच्याप्रमाणे पुढे. आता सेल्फ डेव्हलपमेंट हा मुख्य PMCचं बेसिकली वर्कआउट आपल्याला कुठून कुठपर्यंत असेल आणि काय गोष्टी कशा कन्सिडर केल्या, म्हणजे फ्रॉम द स्टार्टिंग टू द पोझिशन. आपण जेव्हा त्यांना फायनल बीड देणार तेव्हा त्याचे 4 स्टेजेस आहेत. त्या 4 स्टेजेसचे आपण ब्रेकअप केले आणि दॅट इज अवर डिस्क्रिप्शन की त्यांना पहिला फिजिबिलिटी रिपोर्टसाठी स्टेज 1 द्यायचं की नाही हे सगळं द्यायचं. सगळं देणं ह्या स्टेजला बरोबर नाही. ते आपण डिस्कस करून स्टेज 1 फिजिबिलिटी रिपोर्टपर्यंत पहिली द्यायचं. त्याचं काम कसं आहे बघायचं. त्या फिजिबिलिटी रिपोर्टवर आपण डिस्कस करून बघू पुढे परत कसा वाटतं त्याच्यावरती आपलं 4 स्टेजेस आहेत. त्या स्टेजेसचे ब्रेकअप एक्झिक्युशन वगैरे ते सगळं त्याची कॉस्टिंग लमसम नाही घ्यायची, पण चारीची वेगळी घ्यायची. पण आपलं म्हणजे इंटेन्शन हेच आहे ना की फ्रॉम द स्टार्टिंग टू द एंड गिव्हिंग द पोझिशन द सेम पर्सन विल बी कंटिन्यू. दॅट इज अवर डिस्ट्रिक्ट. पण पहिल्या फिजिबिलिटी रिपोर्टला तुम्ही एकाला सिलेक्ट केला त्याने काम बरोबर केलं नाही असं समजा तर तुम्ही त्याला बाकीचं 2nd, 3rd, 4th स्टेज का देणार हे आपण ठरवून मग नंतर पुढे जाऊ. जर चांगलं काम केलं असेल फिजिबिलिटी रिपोर्ट एकदम परफेक्ट ॲक्युरेट केला असेल आपल्या फेवरमध्ये
तर त्या हिशोबाने मग आपण त्याला पुढचे पण 3 स्टेजेस देऊ शकतो. पण It is आता our ते discretion. आता जे आपण मागवलेलं आहे ते म्हणजे पर्सनल कॉन्टॅक्ट किंवा हिअरसे किंवा असं सांगून वगैरे असं झालं दुसरं आपलं इंटेन्शन नाही असं मागवायचं त्याच्यातूनच सिलेक्ट पहिलं आपलं हेच आहे की इथूनच म्हणजे आपल्या सर्व 10चे 10 मेंबर्सनी सजेस्ट केलेलं आहे नाव. त्यांच्याकडनंच केलेलं आहे. आता बाहेर जर जायचं म्हटलं ना तर मग खूप त्याचं पीपल ॲड द्यायला लागतं. नाही पण यांचं जे वर्कआउट आहे मग यांनी जी कामं केलेली आहेत ते पण ते नाही जे 5 आहेत किंवा 5 पैकी तुम्ही 3 ठरवलं तर 3चं जे वर्कआउट आहे ते बेसिकली कुठे झालेलं आहे काय आहे आणि ते असं म्हणजे आढावा घेतलेला सर्व आहे. येणार सर्व हे येणार. सर्व येणार. नंतरच नेक्स्ट स्टेप आता फक्त काय की PMC हे झालेले आहे बरं त्याच्यामधनं आमचे काही पॉईंट्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं. आम्ही सुद्धा काही केलेले आहेत पण ते अजून फुलप्रूफ झालेले नाही. थोडक्यात प्रोग्रेस रिपोर्ट हां इट इज इन प्रोग्रेस बेसिकली त्याच्यामध्ये मग ॲड करून मग ते पुढं परत मिटिंगमध्ये ते सर्व सांगितलेलं आहे. तसं काय थोडक्यात म्हणजे आपल्याला हे म्हणायचं की हे 5 बेसिकली आपल्या क्रायटेरियामध्ये मस्त आहे बस मस्त आहे. आणि आणि तो क्रायटेरिया कम्प्लीट आपण एरिया किती आहे आपला काय आहे सर्व म्हणजे काही आम्हाला फीडबॅक असं मिळालं की तुमचा क्रायटेरियाच किती आहे ते आम्हाला नको. इतकं आपण काटेकोरपणे आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या दृष्टिकोन. सहावा आपल्याला ऍक्च्युली ते म्हणाले तसं मनीष कर्णिक जो ज्यांनी सहावा PMC त्या 10 मधले 6 जणांनी दिलेले तर मनीष कर्णिकनी पहिली आपल्याला सांगितलेलं की आम्ही फक्त सेल्फ रिडेव्हलपमेंटच करणार आम्ही दुसरे प्रोजेक्ट घेत नाही तर नाही पण फरक काय ऍक्च्युअली रिडेव्हलपमेंट हा ऍक्च्युली सोसायटीचा इश्यू आहे आणि दुसरं मी तुम्हाला त्याचं फक्त सांगतो हं. मी तुम्हाला मनीष कर्णिक बद्दल सांगतोय माहिती बरं. आपल्याला माहिती पाहिजे बेसिकली हां सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठीच त्यांनी सांगितलं की मी फक्त सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल तुम्ही करणार असाल तरच मी तुम्हाला एक्सेल शीट भरून देणार की आपला फॉर्मॅट जो आहे आपण ती फॉर्मॅट कशासाठी केलं की ॲपल टू ॲपल सगळ्यांना कम्पेअर करता येईल नाहीतर प्रत्येक प्रोफाईल वेगळा वेगळा बनवेल आणि आपण तिकडे मगनमारी करू. तर पण त्यांनी नंतर काय केलं जेव्हा एक्सटेंड केली डेट तेव्हा त्यांनी दुसऱ्या कन्सल्टंटवर टायअप केलं आणि त्या दोघांनीचं मिळून एक त्यांनी प्रोफाईल घेऊन झाले त्यामध्ये मनीष कर्णिकचे सेल्फ रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत आणि दुसरा दीक्षित म्हणून त्याचे नॉर्मल बिल्डर लेड रिडेव्हलपमेंटचे प्रोजेक्ट तर तो एक 6वा म्हणून त्याचं म्हणजे उद्या कॉन्फ्लिक्ट होता का मला दोघांचे वेगवेगळे माणसांचे म्हणून तो 6वा बाजूला ठेवला म्हणजे आणि शक्यतोवर आपण पार्टनरशिपमध्ये शक्यतो घेऊ नये शक्यतो कारण उद्या त्यांचं डिस्प्यूट झालं आपापसात तर विल बी इन ट्रबल. नाही एंटिटी आपल्याला कॉर्पोरेट वगैरे असते तर मग असतं ते फक्त पुढचा भाग आहे हे मला डेव्हलप फिजिबिलिटी रिपोर्ट कोण देणार हे आपण तिघांपैकी एक सिलेक्ट करेल तो सर्व सन्मानकडनंच घेणार. अच्छा सर्वांकडनं घेणार नाही फिजिबिलिटी रिपोर्ट नाही आपण शॉर्टलिस्ट करू MC शॉर्टलिस्ट करेल सगळं स्ट्रिंजंट हे बघू नंतर AGM घेऊ AGM मध्ये तो सिलेक्ट करू आणि त्याच्यामध्ये मग आपण ठरवू की त्याला 4 सेट्स द्यायचं की सिंगल केस तिघं प्रेझेंटेशन दिसते थोडक्यात प्रोसेस सांगते 5 का 6 जण आपण ठरवू ते आम्ही त्यांच्याशी बसणार आम्हाला ते प्रेझेंटेशन देणार MCच्या कॉमेंट्स होणार त्याच्यामध्ये पूर्ण ग्रुप असणार त्या कॉमेंट्स इन्कॉर्पोरेट करणार आणि जे 3 जण आहेत त्यांचं मी सांगतो 2 आम्हाला वाटतं की बादच आहेत डिस्कशन करतात तर बाद झालं 2 किंवा 3 तर 3 जे राहतील त्यांनी हे दिल्यानंतर स्पेशल जनरल बॉडीमध्ये त्यांना सर्व हे करायला लागणार प्रेझेंटेशन आणि जनरल बॉडी विल डिसाईड दॅट टाईम की या तिघांमध्ये कोण आहे इट इज नॉट मॅनेजिंग कमिटी. फिजिबिलिटी रिपोर्ट एकच देईल नाही सिलेक्ट होईल AMC जो सिलेक्ट होईल तो त्याला आपण ऑफर देऊ ना ऑर्डर देऊ आणि आपण. ऑर्डर देणार जे जायच्या अगोदर त्यांचं क्वालिफिकेशन क्रायटेरिया 10 किंवा पॉईंट्स त्याच्याप्रमाणे प्रत्येकाला मार्क होईल आणि मार्कानंतर मग आपण हे केलं डिटेल ते नंतर सांगितलं जाईल तर तिघाचं हे करण्याच्या आधी तिघांकडून जर फिजिबिलिटी रिपोर्ट घेतला तो सगळ्या तिघांना पैसे द्यायचे काय चार्ज करतील वगैरे असं Conflicting काय म्हणजे चार्ज करतील तुम्हाला जर तिघांना द्यायचं असेल तुम्ही स्वतः कन्फ्यूज होऊ शकता म्हणजे
तिघांचे वेगळे वेगळे जर असतील तर वेगळे तुम्हाला वेगळे परत ते आहे. डिसिजन घ्यायला परत चौथा परत बघायला लागेल. तर त्या तिघांनी जी कामं केलेली आहेत आणि त्यांची जे इव्हॅल्युएशन आहे त्याच्या बेसिसवर तुम्ही जो टॉप असेल त्यालाच निवडणार. म्हणजे ती करू शकता तिघांना पैसे देऊन तिघांचे फिजिबिलिटी रिपोर्ट घ्यायचे असेल तर विचारून घेतलेलं बरं ना की काय वाट विल बी द कॉस्ट. ते तिथे ऑफरच देऊ ना आपण. साधारणतः नाही, नाही, 2 ते ते म्हणतात 3 की लाखापर्यंत each estimate cost किती असेल, प्रत्येकाला दिलं तर असं model. फॉर्मली तुम्ही त्यांना विचारलं ते फॉर्मली तुम्हाला ऑफर देणार. आरामात sir. म्हणजे तोंडी सांगणार नाही की माझी एवढी ऑफरच घ्यायला लागेल आपल्याला. तर माहिती काढायला लागेल त्यांना पासून Feasibility असल्या सर्व जाऊन सर्वे करून देणार. सर्वे करून देणार ना. स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4 अशाप्रमाणे त्यांचा ब्रेकअप होईल. सर्वे त्याच्यानंतर करायला किती पैसे? हा अंदाज सांगतो मी. नाही यांचं देवरेंचं म्हणणं आहे की तिघांकडनं आपण feasibility report घेतला असेल. कॉस्टिंग एवढं जाईल. हा. ते तिघांचं कॉस्टिंग जे काय असतील ते मला वाटतं पीएमसीची कॉस्ट 4-5 लाख रुपये किंवा जे काय असेल ते 2-3 लाख रुपये असतील एका फिजिबिलिटी रिपोर्टच्या असतील तर ते तिघांचे त्यात किंमत नाही, होते. नाही, नाही. तसं नाही. आता ओव्हरऑल समजा आपण हे कोटेशन मागवलं किंवा डिसाईड केलं वगैरे एवढा आपला प्रोजेक्ट आहे, एवढी प्रोजेक्ट कॉस्ट आहे वगैरे. तर त्यांचं जुजबी असं कोटेशन काय आहे की हाऊ दे विल चार्ज ओव्हरऑल. आता प्रत्येकाकडून त्यांनी तसं मेन्शन केलेलं आहे आपल्या एक्सेल शीटमध्ये तसं आपण क्रायटेरिया वगैरे दिलेलं आहे की व्हॉट विल बी द चार्जेस. ते charges- सध्या नाही ठेवणार. हे सध्या Initial. आपल्याला रिक्वेस्ट पण जनरली मग किती जातं. आता जर फिजिबिलिटी रिपोर्टलाच आपण म्हणतोय की इट विल गो लाईक दॅट. पूर्ण प्रोजेक्ट कॉस्ट समजा आपला पूर्ण प्रोजेक्ट किती करोडपर्यंत आहे आणि त्याचं किती पर्सेंटेज किंवा काय हाऊ दे चार्ज. नाही, ते येईल आता. ते future कसं discussion. आयडिया काय हं? नाही, नाही. नाही, नाही, गरज आहे. नाही, नाही, तसं नाही. तसं नाही. पण फी कितीची तुम्हाला अंदाज आहे का पाहिजे आपल्याला अंदाज नाही आहे आपण कोणाकडे गेलो नाही, आपण फक्त टेक्निकल प्रपोजल घेतले आहे. कमर्शियल प्रपोजल अप्लाय केलं. नाही, काय करू आपण? आपण बघूया आपण त्याचं. म्हणजे कॉस्टिंग तुम्ही एवढं सांगितलं तर थोडंसं हे अजून वाटतं. costing मध्ये आपण बघूया विश्वास नाही. आपण किंवा त्याने आपण पण ते एक तुम्ही त्यांच्याकडूनच घ्या असं माझं म्हणणं. बाकी काही बरोबर. That is correct. आता आपल्याला हे प्रश्न येणारच आहे. आपल्याला त्याचं ज्ञान नाही. वी डोंट नो एनिथिंग फ्रॉम द रूट ग्रास लेवल विल बी गोइंग. काय आहे काय नाही मार्केट काय आहे कसं काय आहे हु इज डुईंग द थिंग हु हॅज बेटर रिलेशन्स तुमचं प्रॉपर्टी याच्यात कुणाचे चांगले रिलेशन्स आहेत हु विल गेट द वर्क डन हे सर्व गोष्टी आणि ह्याच्यामध्ये काय आपल्याला बघाव्या लागतील ना. ह्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं ते इंटिग्रिटी ते तर येणार. ते हे बरोबर आपल्याला आहे. काहीतरी आता त्याचे आपल्याला- क्रायटेरिया भरपूर आहेत आपली. हो, नाही, मान्य आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा जो पॉईंट आहे तुमचा की कमर्शियल हे जेव्हा आम्ही डिस्कशनला बसू ना त्यावेळी हा पण त्यांना विचारू जर तुम्हाला आम्ही हे केलं तर फिजिबिलिटी रिपोर्ट तुमची चार्जेस काय आहे आणि दॅट विल बी डिस्कस विथ केलं पाहिजे बिफोर वी टेक एनी ॲक्शन. म्हणजे आपण पुढे जाण्या अगोदर फिजिबिलिटी रिपोर्टचं एवढे हे आहे तर आपण फिजिबिलिटी रिपोर्टसाठी त्यांचे डिमांड पण असतील की व्हॉट पेपर दे विल ते will be needed. हां. आणि वेदर वी हॅव ऑल द ते पेपर आहे ते आपल्याकडे बरोबर आहे म्हणजे हे आपल्याला ते सर्व हे बघा, आहे ते. सर्व त्या प्रोसेसमध्ये चालू आहे आपण कामं चालू आहेत. आता सेल्फ डेव्हलपमेंटबद्दल ज्यांना बोलायचं त्यांनी पहिल्यांदा हात वर करून मला सांगितलं मला आम्हाला बोलायचं. त्याच्यामध्ये काय माहिती आहे की आपण एकेकाला बोलायला देऊ प्रत्येकाला सर्वांना बोलायला देऊ आणि त्याच्यावर कोणाला काही क्वेरीज असतील त्यांचं बोलणं संपलं की मग त्या मेंबरला आपण क्वेरी विचारू शकतो. कळलं आय थिंक दिस प्रोसेस विल फॉलो सो दॅट विल मच बेटर. एका मेंबरला समजा 36 बोलायचं त्यांना त्यांचं बोलणं झालं की मग आपल्या क्वेरीज त्यांच्या किंवा ह्यांना बोलायचं आपली कोण असतील कसं करूया आय थिंक दॅट म्हणजे शांतपणे चांगलं होतं व्यवस्थित. तर आता कोणाकोणाला बोलायचं त्यांची नावं पहिले मी घेऊन घेतो म्हणजे काय अल्फाबेटिकली आपण जाऊ म्हणजे ह्याला का पहिले गेलो दुसरं काही प्रॉब्लेम येणार नाही. कोणाकोणाला जरा हात वर करून सांगितलं तर बरं. आणि बदलून नोंदी करा.
प्रोसेस आणि बोलणार ना पण तुम्ही नाव लिहू ना. ऐकणारे पण शिल्लक राहिले पाहिजे. नाही म्हणजे राहतील राहिले पाहिजे ते. आपलीच माणसं आहेत. चांगलं आहे. हे बघा मिस्टर बक्की, मिस्टर पाठक, मिस्टर वाणे आणि मिस्टर देवरी सर दिलं. पुढे सर माझा अथॉरिटिकली मिस्टर बक्की पहिले देवरे साहेब सेकंड, मिस्टर पाठक आणि लास्टला मी शेवटी आणि आता आपण काय ठरवणार कसं की सेल्फ डेव्हलपमेंट करायचं का नाही करायचं, कसं करायचं का मेजॉरिटी घेऊन वगैरे करायचं. नाही त्याच्यामध्ये पहिली तुम्हाला जी काही माहिती असेल ना तुम्ही जे सांगितलं लोकांना कल्पना आहे. कारण डायरेक्टली काही लोकांना कल्पना नसेल की सेल्फ डेव्हलपमेंटमध्ये काय आजकाळी आहेत, काय फायदे आहेत ते माहिती नसेल, तर ती जरा तुम्हाला जास्ती कल्पना साधारण काय आहे रिडेव्हलपमेंटमध्ये काय मला वाटतं काही 40-45% तुम्हाला मिळणार लीडर जे देणार आपण ॲज पर मॅन्युअल. आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे मला वाटतं तेवढं मोर दॅन डबल येऊ एवढं मला आहे. ते सेल्फ रिडेव्हलपमेंट त्याच्यासाठी मी हे करतो ती प्रपोज करायचं, कारण की आपल्याला विल गेट मोर आहे. कारण हा प्लॉट बिलॉंग्स टू अस. बरोबर आहे. बिल्डर बांधणार तो त्याच्या फायद्यासाठी बांधणार. सेल्फ रिडेव्हलप आपण करून घेणार ते आपल्या फायद्यासाठी. सो कॉल म्हणजे आता मला माहीत नाही एक्झॅक्टली ते फायनल व्यवस्थित स्टडी केला कोणाला 4 जणांना आपण चांगले काय म्हणतात ते माहिती देणारे वगैरे कोणाचं लाईक चंद्रशेखर प्रभू वगैरे आहे ते लोक चांगले मला काही असं नाही. नॉट नेसेसरी ते व्हायलाच पाहिजे असं काही हे नाही. फक्त त्या दृष्टीने पण आपण प्रयत्न करावा असं मला वाटतं. तुम्हाला विचारायचं नाही. सगळ्यांचा एक मिनिट. मॅनेजिंग कमिटीचं जे मत असेल ते माझं. हां बाकी मला दुसरं मला जरा जायला. चालेल. नाही, माझं मत असं आहे की आपल्याला जसं म्हणतात ना की कोणीतरी हो कोणालाच माहिती नाही रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंट फरकच माहिती नाही. ते कम्पेअर करायला लागेल आपल्याला की ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस दोन्हीमध्ये काय आहे नंतरच डिसिजन घेतो. त्याच्यासाठी माहितीसाठी कोणाला तरी म्हणजे तुम्ही तुमच्याकडे आल्यानंतर त्यांनी प्रेझेंटेशन जर असं नाही की त्याला मिळायचं किंवा दुसरा कोणी असेल तर त्यांनी प्रेझेंटेशन कळण्यासाठी की बॉडी सेट तर बऱ्याच लोकांचे माझ्या मते गैरसमजुती आहे काय त्या क्लिअर झालेला माझा तुम्हाला काय आपली किती आणि असू असू शकेल. कॉस्ट ठीक मला आहे तर आहे असं स्वतःला सगळं करायला लागेल. नाही व्हॉटेवर ऐकलेलं सांगतोय मी ऐकलेलं सांगतोय आता मी तुम्हाला ते 50-50 लाख बरं. प्रत्येकाला काढायला लागतं. नाही असं काही काय आहे ते आपल्याला कळू दे. माझं म्हणणं एवढं बिफोर टेकिंग एनी डिसिजन ते डिटेलमध्ये असू दे ॲडव्हान्टेजेस डिसाईड दोन्हीचे देन ओपन माइंड त्याच्यानंतर डिसिजन घेतलेलं पण नाही. आणि सॉरी चालेल ना बोलतो नाही. मी तुम्हाला एक कटिंग दिलं होतं ते तुम्ही दिलं होतं मुलं हां ते एकच आहे. तर आम्ही जाऊन पण आलो परवा तिथे. तर त्यांचं प्रत्येकाचा फ्लॅट 390 होता. दे गॉट 960. अच्छा कॅल्क्युलेशन करून मला माहीत नाही कारण मी गेलो होतो त्यातले कोणी ऑफिस वगैरे भेटले नाही. तर त्यांनी आम्हाला ते सांगितलं. आम्ही चंद्रशेखर प्रभूंना कॉन्टॅक्ट केला. त्यांनी आम्हाला आमच्याकडे मीटिंग घेतली. त्याच्यानंतर आमच्याकडे मोस्टली हे चेंज आहे. मेंबर्स किती आहेत त्यांचे? अंदाज आपल्याला जास्त त्यांनी 22 मजली बिल्डिंग बनवली आहे आणि रेडी झाली. नाही ते नाही ओरिजिनल मेंबर्स मला 60च्या वर असते. आणि ती बिल्डिंग कम्प्लीट झाली आता आणि ते 2-3 महिने मला वाटतं त्याला कलेक्शन. तर आम्ही जाऊन बघून आलो. सो म्हटलं काय ॲटलिस्ट आपल्याला तर माहीत नाही त्यांच्याकडनं थोडं नॉलेज मिळेल. ते बोलले आता आम्ही सगळे जॉब लावतो. ते बोलले आम्ही तुम्ही असं वेळ सांगा आम्हाला किंवा ते फोनवर बोलायचं असेल तर आम्ही तुमच्या सगळ्यांची
ऑनलाईन Zoom वर मी बोलू शकतो. ठीक आहे, लागलं तर मग बघू. त्या हिशोबाने थोडंसं स्टडी करायला हरकत नाही. आता मोस्ट काय तर कोणी येईल आता चंद्रशेखर प्रभू वगैरे काय मला वाटत नाही काय चार ऐकून घ्यायला काय करायचं की नाही शेवटी फायनल सगळ्यांना कळलं ना तर काहीतरी मग त्याचा रस्ता निघतो. डिसिजन घेण्याच्या आधी माहिती मिळाली तर डिसिजन घ्यायला सोपं जातं. बाकी काही आणि दुसरी गोष्ट काय आहे, हे जे बिल्डर करणार ना आज जरी त्यांनी काम चालू केलं इनिशियली तरी 2 वर्षात काही होणार नाही, बरोबर. आणि आपण सेल्फ डेव्हलपमेंट सिंगल विंडो आहे किंवा सिंगल विंडो ते सिंगल विंडोमध्ये तुमची प्रोसेस फास्ट होते आणि गव्हर्नमेंट बॅकअप आहे, गव्हर्नमेंट इज सपोर्टिंग. तर पुढे जर आलं आपल्याला समजावून सांगितलं तर बेटर. आणि कोणाला काय हे ठेवायचं असेल आपल्याला त्यांच्याकडनं आपण चांगली माहिती घेऊन आपण करू शकतो. आपलं म्हणजे आपला तर 600 आहे ॲटलिस्ट माझ्या अंदाजे 1400-1500 मिळायला पाहिजे जर केलं तर. मी काय ॲट अ टाईम सगळ्यांचा फायदा होईल. यांनी सांगितल्याप्रमाणे आपले 600 आहे तर आम्ही जो स्टडी करून आलो त्यांना काहीतरी 3चा FSI ऑलमोस्ट नाही 3चा FSI आणि आपल्याकडे त्याहून जास्त आहे इफ आय एम नॉट मिस्टेकन इन द रेंज ऑफ 4+ काहीतरी आहे ना. 3.7 हां 3.7 असं प्रिलिमिनरी वाटते. नाही आता 4.0 पाहिजे. तर म्हणजे माझ्या नॉलेजप्रमाणे इट शुड बी 3 टाइम्स ॲटलिस्ट. म्हणजे आपलं 600 तर 1800पर्यंत सहज जाऊ शकतं आणि वन टाईम ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आहे तर तिचं सगळ्यांनी बेनिफिट घ्यायला पाहिजे. याकरता आपला स्टडी होणं फार गरजेचं आहे. डायरेक्ट ॲक्शन घेण्यापेक्षा अगोदर स्टडी करा. 2-4 लोकांना जसं यांनी सांगितलं चंद्रशेखर प्रभू आहे किंवा तुम्ही कर्णिकांचं नाव घेतलं ज्याला इग्नोर करताय तुम्ही, तो त्यांना एकदा बोलून आपण त्यांच्याकडनं समजून घेऊया व्हॉट एक्झॅक्टली दिस प्रोजेक्ट इज. एकदा तो विषय आपल्याला कळला आणि जर वाटलं की इट्स बेनिफिशियल टू अस नक्की आपण करूया. आणि जर बिल्डरला हँडओव्हर केलं तो जास्तीत जास्त 30-35-40-50% देईल, त्याच्यावर आपल्याला काय देणार नाही. म्हणजे 600चे जास्तीत जास्त 900 स्क्वेअर फीट आपल्याला मिळू शकेल, बट नॉट मोर दॅन दॅट. तर त्याकरता आपण त्याप्रमाणे ॲक्शन घ्यायला पाहिजे. नंतर काही आम्ही असं डिस्कस करताना जाणवलं की फंडिंगचा इश्यू. तर मी हल्लीच तिकडे प्रभात पोल्ट्री मयेकर म्हणून आहे, सगळेच बऱ्यापैकी ओळखत असतात चष्मेवाले BMI त्यांनी त्यांचा तो प्लॉट काहीतरी होता आणि त्यांनी सेल्फ रिडेव्हलपमेंट केलं. आणि मला जे नॉलेज आहे ते मी सांगतोय. नाही प्रभातचे जे हे ना जे स्टोर्स त्याच्या बाजूची बिल्डिंग तिकडचं नाही तर त्यांनी जगदीश स्टोअर्स होतं ना त्याच्या बाजूची आसपासच्या पुढे विचार वगैरे आता एवढे का मला नॉलेज नाही. तर त्यांनी जे फंडिंग रेज केलं आता माझ्या मते यांनी विषय काढला काहीतरी फंड रेज करण्यात 50 लाख रुपये लागतील असं काहीतरी बोलले. तर त्यांनी काहीतरी ज्याने कन्स्ट्रक्शनचं काम केलं म्हणजे RCC त्यांना काहीतरी त्यांनी एक फ्लॅट दिला आणि ज्याने ब्रिक वर्क केला काही वर्ड टर्मिनॉलॉजी वेगळी असेल ना, आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, कारण ते दोघे तिघे गप्पा मारत होते. आय वॉज देअर, मी नुसतं होतो त्यांच्यामध्ये. तर आणि त्याला एक काहीतरी फ्लॅट दिला. असं 2 फ्लॅटमध्ये आपली बिल्डिंग त्यांनी उभी केली. त्या मयेकरांनी 1 रुपयाही काढला नाही त्यांचा, फक्त प्लॉट त्यांचा होता दॅट्स ऑल. आणि त्याच्यात काही त्यांनी पेमेंटला दिले, उरलेली काहीतरी सेल ऑफ करता येतात आणि काही बोर्डही लावला आहे त्यांनी की 2 BHK 3 BHK फॉर सेल अशा पद्धतीने ते. आणि बिल्डिंग ऑलमोस्ट रेडी झाली. माझ्यावरती शेवटचे 2 मजले बाकी आता आणि खालचं शॉपिंग कम्प्लीट झालेलं आहे. म्हणजे त्यांनी परीक्षाही द्यायला सुरुवात केली आहे. तर यावरती आपण नक्कीच विचार करायला हवे. म्हणजे जसं तुम्ही डिसिजन घेतला की कर्णिकांना आम्ही रिजेक्ट केलं ऑन व्हॉट बेसिस आय डोंट नो. ही इज आउट ऑफ रेस. हां आउट ऑफ थोडंसं करेक्ट करतो. तर आपली जी परत मी अगोदर बोललो होतो की 24 जानेवारीपर्यंतची डिसिजन होती आपली ॲज अ सोसायटी, ती अशी होती की नॉर्मल जी रिडेव्हलपमेंट करतो ते करतो ओनली हां. त्याच्यामुळे ते नव्हते म्हणून आम्ही नाही म्हणतो. टेक्निकली ही मे बी फूड बेटर दॅन एनिबडी एल्स.
पण आपली जी रिक्वायरमेंट आहे आपल्याला जायचं अमुक अमुक ठिकाणी तर दुसरीकडे जाऊन काही फायदा नाही. पण आता जर असं होतं तर नक्की विचार करावा. एवढं त्यांना सांगू शकता ना ते कोणत्या दीक्षित आहेत, त्यांना हे करून तुम्ही डायरेक्ट करू शकता की अदरवाईज मी त्या हिशोबाने बोलतो ही फ्री. लेवलच्याबद्दल माहिती काढणं खूप गरजेचं आहे. त्याकरता आपण 2-4 जणांचं जसं चंद्रशेखर प्रभू यांनी नाव घेतलं, अजून कोणाचं उदाहरणार्थ कर्णिकांचं तुम्ही नाव घेतलं, असे दोघे तिघे अजून असतील ज्याचं मला नॉलेज नाही आहे. तर त्यांना आपण बोलून त्यांच्याकडनं एकदा ते समजून घेऊया की व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस, व्हॉट आर द डिसॲडव्हान्टेजेस. कारण प्रत्येक गोष्टीत काही ॲडव्हान्टेजेस असतात, काही डिसॲडव्हान्टेजेस असतात. ते आपण समजून घेतलं तर फायदा होईल असं मला वाटतं किंवा काम करायला सोपं जाईल. थोडक्यात समजून घेतलं पाहिजे काय आहे सेक्टर आणि कंपेअर सुद्धा करायला पाहिजे. हे नंतर आपण बरोबर रिडेव्हलपमेंट त्यांनी सांगितलं ते बरोबर आहे. नो डाऊट आपल्याला दैवाचा विचार करायला हरकत नाही. पण आपण जी फिजिबिलिटी अजून वर्कआउट केलेली नाहीये आपल्या ह्याच्याप्रमाणे, ही फिजिबिलिटी वर्कआउट करून मग कम्पेअर केलेलं बरं. कारण हे म्हणतात अंदाजाने, तुम्ही म्हणता ना 300 ते 400 स्क्वेअर फूट फक्त आपल्याला जास्ती मिळेल, 900 ते 1000 स्क्वेअर फूट मिळू शकेल. तर ते अजून नक्की झालेलं नाही, ते अंदाज आहे फक्त ना. तर ते ऍक्च्युअली किती होतं ते कन्सिडरिंग आवर फ्लॅट एरिया. नाही मी काय सांगितलं एका ठिकाणी हे झालेलं आहे. हा. तुम्ही असं आपल्या इकडे ऐका इकडे FSI 2.5 आहे, 4 आहे आपल्याकडे जास्त मिळणार आहे. ऑब्विसली. आणि आपल्या रोड साईड बऱ्याच गोष्टी आहेत. बऱ्याच म्हणजे ॲडव्हान्टेज मी सगळं तुम्हाला दिलेलं आहे आणि वर्कआउट केलेलं तुम्ही ते. त्याप्रमाणे आपण पहिले कम्पेअर करू, फिजिबिलिटी वर्कआउट करू. त्याच्यामध्ये जर हे म्हणतात त्याप्रमाणे आपल्याला जर मिळत असेल याच्यामध्ये तर नो डाऊट हेच गेलेलं बरं ना. काय वाटतं? असं आहे ना, तुम्ही आणि मी नाही आहे. नाही We are not expert. आपल्याला Actually कसं आहे, एक्सपर्ट नाही म्हणूनच त्यांना जरा कम्पेअर करण्यासाठी दुसरी गोष्ट पाहिजे ना काहीतरी. म्हणून म्हणते त्यांना म्हटलं फिजिबिलिटी आपण वर्कआउट बहुतेक मग आपल्याला 2 फिजिबिलिटी लागतील, एक सेल्फ डेव्हलपमेंट आणि तेच माझं म्हणणं तेच आहे. तेच म्हणतं म्हणजे यांच्याकडनं जो फिजिबिलिटी कोणाचाही एकाचा जरी आला तरी ऍटलीस्ट ही लहान गाडी आहे का मोठी गाडी आहे करण्यासाठी दुसरं काहीतरी पाहिजे ना सगळं. तर यांनी जे सांगितलेलं ते बरोबर आहे की नाही म्हणण्यासाठी जर हे म्हणत असेल तर ह्याच्याप्रमाणे सांगतो असेल. आणि आपल्याला फिजिबिलिटी वाढत असेल तर आपल्याप्रमाणे म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्याप्रमाणे. नाही कुठल्याही प्रकारे तुम्ही रिडेव्हलपमेंटला गेला तर स्टेटस तेच राहणार आहे. सेल्फ डेव्हलपमेंट घ्या किंवा तुम्ही नॉर्मल याच्या म्हणजे एरिया वगैरे हे ते वगैरे त्या बाबतीत. आणि सेल्फ रिडेव्हलपमेंटला जायचं म्हणजे हा आपल्याला विचार करण्यासारखा प्रश्न आहे तसा की त्याच्यामागे लागणारे काय काय गोष्टी आहेत. वेदर ऑल मेंबर्स आर विलिंग फॉर दॅट. कॉस्टिंगच्या बाबतीत जसं फंडिंग किंवा असं म्हटलं बरेचसे लोक कसे करतात की पहिल्याने सेल्फ रिडेव्हलपमेंट बोलतात, नंतर सेल्फ रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर मध्ये त्यांची पंचायत होते पुढे काय करायचं बिकॉज ऑफ फंड्स. मग फंड अवेलेबिलिटीसाठी जसं वाणीने सांगितलं की कुणाला मयेकरांचं उदाहरण दिलं की यांना दिलं त्यांनी हे केलं म्हणजे यू आर अगेन ब्रिंगिंग सम पर्सन फॉर फंडिंग पर्पज. मग फंडसाठी त्या केसमध्ये काय होतं की तुम्हाला बिल्डिंग उभी करायला कोणीही तयार होऊन जाईल. डेव्हलपर जो आहे बिल्डर जो आहे तो रेडी आहे का, कारण त्या केसमध्ये ही इज नॉट हॅव्हिंग एनी रिस्क. रिस्क इज विथ यू. यू आर गोइंग फॉर सेल्फ रिडेव्हलप. सर्व ठिकाणी तुम्ही जबाबदार आहे, बिल्डर जबाबदार नाही. तो काय करतोय फक्त पैसे देतोय एनकॅश. आणि नॉर्मल याच्यामध्ये कसं होतं की तुम्ही रिडेव्हलपमेंटला जाताय तरी तुम्ही पूर्ण त्याला देताय. त्या केसमध्ये इतर गोष्टींचं तुमचं ते इन्व्हॉल्वमेंट आणि रिस्क टेकिंग कॅपॅसिटी ती राहते. मग ते पहिल्यांदा तुम्हाला ठरवायला पाहिजे की कसं जायचं. नाही ते PMC आणि कॉन्ट्रॅक्टर मिळून करतात. हो मग तेच ना, PMC आणि कॉन्ट्रॅक्टर मिळून ते नाही करत, आपणच करतो. आपण नुसतं वॉच ठेवतो आपण नाही 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 सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हटलं की यू आर देअर. काही बिल्डर एक मिनिट, रिस्क बद्दल मी पॉइंट बोलतो. रिस्क यांनी जो शब्द वापरला ना रिस्क,
हा. तर रिस्क केव्हा होते जेव्हा आपला स्टडी नसतो तेव्हा रिस्क आहे. नाही नाही आणि नाही जे- रिस्क एक मिनिट, please let me फंडिंग complete. आणि जेव्हा तुमचा स्टडी प्रॉपर झालेला असेल तर यू हॅव अ क्लिअर प्लॅन और फ्लो चार्ट जे काय आहे ते आपल्याकडे पूर्ण मॅप आहे की हाऊ टू टेक अ ॲक्शन. एकदा ती आपल्याला जर एक लाईन ऑफ ॲक्शन माहिती असेल देर इज नो क्वेश्चन ऑफ रिस्क की आपण कोणाला अप्रोच करणार, कोणाला इन्व्हॉल्व करणार, किती करणार, काय करणार. वी शुड नो एव्हरीथिंग बेसिक इन ॲडव्हान्स आणि त्यानंतरच आपण ते प्रोजेक्ट एक्झिक्यूट करणार. सो जो रिस्क वर्ल्ड आहे आय डोंट थिंक इट इज ऍक्च्युली कसं आहे फंडिंग हे महत्वाचं आहे. विदाउट फंड्स यू कॅनॉट डू दिस. फंडिंगसाठी तुम्ही कसं काय जातात वगैरे त्याच्यावरती सर्व तुमचं. मग जेव्हा तुम्ही फंडिंगसाठी विचार करतात बँकेचं घ्या कुणाचंही एनीबडी विल गिव्ह ओनली ऑन द प्लॉट बेसिस. तुमचे रिसेलच्या फ्लॅटवरतीच मिळणार असं नाही, तुमचे स्वतःचे फ्लॅट पण गहाण ठेवले जाणार. हे सर्व तुम्ही एक वेळेस ते कन्फर्म करून घ्या. म्हणजे माहिती मिळवायला प्रॉबॅबिलिटी माहिती असं मिळवायला आहे की ते हे सर्व कन्फर्म करून घ्या. पण ते मग सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी ह्या सर्व गोष्टी विचारात घेऊन ते पुढे त्या केसमध्ये तुम्हाला एरिया जास्त मिळणार, हे जास्त मिळणार वगैरे. तर नॉर्मलमध्येही मिळायला पाहिजे कारण प्लॉट तोच आहे. नॉर्मलमध्ये लिमिट आहे ना. 50-50 वर घेणार होतं. आपल्याकडे समोर त्यांनी गेलं तर 50-50 आपण मग तो अंदाज घेऊन आपण हे करायचं. दोन्हीकडे पण compare करा. पण ते रिस्क आपली बिल्डिंग जेव्हा बांधली गेली त्या FSI हा रूलच ऍप्लिकेटर नव्हता, इम्प्लिमेंट झालेला नव्हता. तेव्हा आपण अंदाजाने काढतोय की एक FSI धरून बांधली गेलेली असेल बिल्डिंग. एक FSI मिळून 700 स्क्वेअर फूटचा ब्लॉक मिळू शकतो. तर 4 FSI मध्ये मिळणार ना तुम्हाला जास्ती. आणि त्याच्यामध्ये 4 FSI प्रमाणे मिळून प्लस आपल्याला ऍडव्हान्टेज मी तुम्हाला सांगितलं ना कमर्शियलचं आहे, बाकीचं आहे, त्या सगळ्या गोष्टीचं 90 फीट रोड आणि या सगळ्या गोष्टींचं ऍडव्हान्टेज आहे ना. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली तुम्हाला सांगतो ना की हे म्हणतात ना तेवढ्या जवळपास आपलं जाऊ शकेल. म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंटला जाईल ना तेवढ्याच तुम्हाला सांगतो डेफिनेटली फायदा होईल किंवा कदाचित त्यापेक्षा जास्ती पण होईल आणि कटकट कमी होईल. त्याच्यात म्हणजे आपण इन्सिस्ट फॉर असा प्रश्न आहे. म्हणून ते मला वाटतं ना तुम्ही फिजिबिलिटी वर्कआउट जेव्हा तुम्ही हे करा कराल ना आणि मग कम्पेअर करा. म्हणजे ह्यांच्याकडनं सेल्फ रिडेव्हलपमेंट आपण घेऊ एखाद्याचं कोटेशन फॉर एक्झाम्पल म्हणजे आपल्याला स्टडी करण्यासाठी आणि मग कम्पेअर करण्यासाठी आपण आपली फिजिबिलिटी वर्कआउट करू की एखाद्या बिल्डरकडनं चांगले पैसे गेले तरी चालतील घेऊ आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ना साधा अगदी कॉमन सेन्स प्रमाणे तुम्ही सांगा एक FSI प्रमाणे बांधलेली बिल्डिंग ही आहे कारण तेव्हा FSI हे रूलच नव्हता आणि तो आता 4 FSI झाले. एकाच्या ऐवजी 4 म्हणजे 700 स्क्वेअर फूटचा आपला फ्लॅट धरला जाईल तर 700 × 4 2800 स्क्वेअर फूट होता. फॉरगेट अबाउट 2800. तुम्ही बिल्डरला वगैरे सोडलं तरी तुम्हाला 1400-1500 स्क्वेअर फूटचा फ्लॅट तर मिळाला पाहिजे किंवा इक्विव्हॅलंट व्हॅल्यू मिळायला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणजे सगळ्यांनी बघा त्याबद्दल स्टडी आणि हा कॉमन म्हणजे कोणालाही समजू शकेल असा प्रश्न आहे. थोडक्यात काय आपल्याला जो रेग्युलर PMC आहे आपण आता बघतो त्यांच्यामध्ये ॲटलिस्ट 2 तरी फिजिबिलिटी रिपोर्ट घ्यायला हा पाहिजे. बरोबर तेच माझं म्हणणं तेच आहे. आणि मग रिडेव्हलपमेंट सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये एकाला बोलून त्यांचा एखादा तुम्ही म्हणता ना जसं करणी म्हणजे खर्च वाढत आहे. त्यांचा घेऊन तो रिपेअर बघू मग खर्च compare आणि करून वेळ दोन्ही हे वेगवेगळं वेळापट्टी आहे. आहे. तर हे दोन्ही करायचं हे 2-2 घ्यायचे प्रत्येकाचे. सेल्फ रिडेव्हलपमेंटचे 2 फिजिबिलिटी रिपोर्ट आणि PMCचे 2. त्याचे किती होतील अप्रॉक्सिमेटली नाही 2 म्हणतात. एक एक आहे दोघांचे एक घेतलं तर तो PMCने दिलेला आहे तर समजा कसं घ्या बरोबर आहे म्हणून Compare कसा करा? कम्पेअर करायला पाहिजे ना. आता 2 PMCचे रिपोर्ट आले आपल्या फिजिबिलिटी रिपोर्ट आणि त्याच्यामधनं एक डिसाईड करू शकतो आपण की हा चांगला आहे मग हा घ्या असं. आणि मग ह्याचे 2 आले सेल्फ रिडेव्हलपमेंटचे मग त्यातनं एक सिलेक्ट झाला आणि त्या सिलेक्शनवर आपण बोलू शकतो. 2 तर म्हणजे एक आल्यावर काय तुम्हाला 1 to 1 कम्पेअर नाही करता येणार. कम्पेअर नाही करता येणार. तो देईल मग भेंडे साहेब हे करायला लागेल तुम्हाला सांगतो. एक समजा तुम्ही बाहेरच्या माणसाचा जर घेतला म्हणजे सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी आणि एक आपल्याला जी कोटेशन आली त्यातला घेतला तर तो कम्पेअर करण्यासाठी आपला कोणतरी माणूस पाहिजे. त्यांच्यातलाच परत कोटेशन घेऊन नको नाही कारण तो काय माहितीये सेम माणूसच त्यांच्यापैकी कोणीतरी देणार आपल्याकडनं आपण सेपरेट आपला म्हणजे दुसरा कोणीतरी ओळखीचा की असं कम्पेअर करणारा माणूस पाहिजे. अनऑफिशियली ते करेक्ट आहे की नाही सांगणार. हां मला एवढंच म्हणायचं आहे कन्सल्टंट नेमला तर त्या विषयातला
तर एक फिजिबिलिटी रिपोर्ट यू कॅन चेक वेदर इट इज ॲज पर नॉर्म्स ऑर नॉट. यू डोंट हॅव टू स्पेंड सो मच मनी ऑन टू कन्सल्टंट नेमा, त्याच्यातला त्याला मॅन प्रमाणे पैसे द्या आणि त्याचं ओपिनियन घ्या. संपलं. 2 फिजिबिलिटी ते आपल्याप्रमाणे स्वतःच्या प्रमाणे फिजिबल म्हणून दाखवणार. ते इट इज नॉट इम्पार्शियल. त्याने तुम्ही PMCच घेतात ना, आपलं कन्सल्टंट होतं ना. अजून काय? एमसीच घेतो आपण. BMC म्हणजे कन्सल्टंट तुम्ही प्रोजेक्ट म्हटलं दोनच्या ऐवजी एक घ्या. हा, एक घ्या सेल्फ डेव्हलपमेंट एक, आणि त्या विषयातला एक कन्सल्टंट देऊन का बरोबर आहे का, काय केलं ॲज पर नॉर्म्स आहे का, एवढं बघून दोघांची एक एक घ्यायची. हा, बस. Separate आपला खर्च concept पण कमी होईल ना. 2 ते काय म्हणाले त्याच्यावरती मी की जो आपण शॉर्टलिस्ट करणार आहे ना PMC, तो हे मॅथमॅटिक्स आहे. जे काय फिजिबिलिटी रिपोर्ट आहे मॅथमॅटिक्स आहे. जागा इथेच आहे, त्याचे सगळे डॉक्युमेंट आहे, त्याचे स्क्वेअर मीटर आहे, सगळं आहे. ही शुड बी नॉलेजेबल अबाउट द प्रोव्हिजन्स इन द रेग्युलेशनचं प्रोव्हिजन त्याला माहिती असणार की किती FSI मिळणार, काय मिळणार, आणि तो तुम्हाला सगळं चौकट काढून देणार. सगळी माणसं तेच करणार, सगळे PMC तेच करणार. फक्त आपण त्याला जेव्हा ब्रीफ देणार तेव्हा सांगायला पाहिजे की सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी आम्ही जर जाणार तर त्याचा आणखी त्याचे बेनिफिट्स काय तो त्या रिपोर्टमध्ये पण आम्हाला पाहिजे. त्याच्यासाठी काय इन्क्रिमेंटल थोडे पैसे असतील आपण त्यावेळेला देऊ. सेम पर्सन नाही करू शकत ना. तो देणार. त्याचे काय कन्स्ट्रक्शन कॉस्ट आणि आहे ना, तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉस्ट PMC देऊ शकतो. हे बेस्ट होईल. ते तो माणूस सगळा कन्सॉलिडेटेड रिपोर्ट देणार. जर तो तयार देणार नसेल तर आपण कर्णिक सारख्या माणसाला पकडू, बाबा तू सेल्फ डेव्हलपमेंट करतो तर तू दे. परत सगळ्यांना पैसे 2-4 जणांना 2-2 लाख 10 लाख. आणि आपल्याकडे एक्सपर्ट्स आहे, आपल्या ओळखीचे पण लोक म्युन्सिपालिटीज आहेत, हा. ते आपल्याला बघून सांगणार आहे बरोबर आहे हा, का? बरोबर. त्यामुळे पैसे उगीच खर्च करण्याचं नाही, काय. हा. फक्त एवढंच आहे की तो माणूस आपण फायनल सिलेक्ट करणार, त्याला जर रिडेव्हलपमेंट केलेल्यापैकी काय काय खटाटोपी आहेत आणि त्याचे काय खर्च होणार आहे. कारण का सगळे जे PMC सांगणार ते उलटावरनं शेळ्या आकारण्यात असतात. आपल्याला ज्यांनी काम केलंय आपल्यासारख्या माणसाला त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे. त्यांनी कसं काम केलं त्यांचा इंटरव्ह्यू इम्पॉर्टंट आहे. नाही तर आपले सगळ्यांचे इकडे केस जाणार आणि ते PMC ह्याच्यावरनं उलटावरनं शेळ्या आकारणार. तर आपण त्याचा रिपोर्ट कन्सॉलिडेट घेतला तर आपल्याला सगळी आयडिया मिळेल. आपण बॅक एंडला आपले जे एक्सपर्ट ओळखीचे आहेत त्याच्याकडनं चेक करून जे आपल्याला कम्पेअर करायचं आहे सेल्फ आणि रिडेव्हलपमेंट, नाही, आता मुलुंडचं जे त्याच्यामध्ये बोललो ना, काय ऍडव्हान्टेजेस तसं कोण डिसएडव्हान्टेजेस PMC ज्यांनी ती डिसिजन meeting घेता बनवली येईल. स्टार्ट टू एंड, असं कोणतरी घेतलं तर आपण काय चार्ज असेल ते विचारायचं. आपल्या ह्याच्यात बस असेल तर करा, नाही सोडून द्यायचं. स्टार्ट टू एंड नाही, त्याच्याकडनं रिपोर्ट घ्यायचा. नाही, ती बिल्डिंग ती त्यांनी बनवली त्याच्याकडनं घेऊन आपण एक माझं मत थोडं वेगळं आहे की ॲक्च्युली आम्ही मुलुंडला जाऊन आलो ना, ते ग्रस्त ऑनलाईन झूम मिटिंग घ्यायला तयार आहेत रात्री 8 वाजेनंतर. तर आपण एखादा दिवस देऊया, इट्स अ फ्री ऑफ कॉस्ट, त्याला काही चार्जेस द्यावे लागणार नाही आहे. प्रत्येकाने झूमवरती अटेंड करा ती मीटिंग आणि आपल्याला तो कन्सेप्ट तरी समजेल. आणि त्यांनी स्टार्ट टू एंड कम्प्लीट काम झालं आहे त्यांचं आणि दे आर सक्सेसफुल. तर त्यांनी कशा पद्धतीने ही लाईन ऑफ ॲक्शन केली जी आपल्याला एकदा समजली मग आपण त्याप्रमाणे डिसिजन घेऊ शकतो असं मला वाटतं. याच्यात खर्च 1 रुपयाही नाही. मेंबर्सना पण भेटणार त्या आपल्या. नाही नाही, कोण नव्हतं द्यायची वर्किंग ते डे. पण आपल्याला member बघायला आहेत पाहिजे ना. की त्या ग्रुपमध्ये जर ते मेंबर्स पण असतील आणि ते पण आपल्याला सांगतील की त्यांनी कसं बांधलंय आणि कसं केलंय, ते आपल्याला म्हणजे आपल्याला एक इंटिग्रेटेड हे मिळेल. काय फक्त PMC नाही, त्या लोकांनी कसं member केलंय. आहे. फ्लॅट ओनरच नाही नाही, ते मेंबरच आहे, फ्लॅट chairman आहे. ओनर आहे ते. अच्छा, फ्लॅट फ्लॅट ओनर ते सेक्रेटरी ट्रेझरर असे काहीतरी असतील. उत्तम आहे. म्हणजे त्यांनी जर सांगितलं तुम्हाला कसं केलंय, कारण का ते आपल्याला करायला लागणार आहे. जर सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं तर प्रत्येकाला काम करायला लागणार आहे. नुसतं PMC करणार मी तेच म्हणतो, सुरुवातीला एक लेक्चर अटेंड करूया, त्याला काही खर्च नाही. प्रत्येकाकडे आणि मोबाईल काय आहे, आहे, रूम आहे. 32 जण नका attend करूया. जेवढे म्हणजे तुम्ही तिघं चौघं आम्ही दोघं पाहिजे म्हणजे जे भेटून आहे. त्यांनी बोलले तरी पाच झालं ना, 5-6 जणांनी बोललं समजून घेऊया, बाकी काय. आणि तो माणूस समोर समजून सांगायला तयार आहे. समजून घ्यायला हरकत नाही, पण काय आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जे केलंय आणि दुसरे ना दादेमध्ये सुद्धा एखादा भेटलो होतो, त्यांनी जे केलंय ते दोन्ही फरक असून अप्रोच दोघांनी सेल्फ डेव्हलपमेंट एवढंच फक्त लक्षात ठेवा, बाकी नाही. म्हणजे त्यांनी केलं तसंच करायला पाहिजे असं नाही. एक आणखी मला वाटतं एक पॉईंट टाकावा त्याच्यामध्ये. PMC आपण जो कन्सल्टंट नेमणार आहे त्याच्यामध्ये एक म्हणजे आपल्याला जरी करायचं नसलं तरी एक आउटराईटची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला, कारण ती आपल्याला बेनिफिशियल होईल. भयंकर पुढच्या सांगतो तुम्हाला, पुढच्या फ्युचरमध्ये तुम्हाला सांगतो.
कारण ते कम्पेअर करण्यासाठी आपल्याला फायदेशीर होते. म्हणजे आपल्याला बायफर्केट करताना ते एक्झॅक्टली आपल्याला प्रूव्ह करतायत. तुम्ही आउटराईटची जर एवढी देताय आणि आता एवढी तुम्ही एक्सपेक्ट करताय, तुम्ही एक्झिस्टिंग टेनंटना एवढी देताय, तर याचा जो फरक आहे ना तो आपल्याला फायदेशीर होईल. जरी आपल्याला द्यायचं नसलं तरी, कारण आउटराईटली घेणारा कोणीही प्रोजेक्ट घेणारा असेल तो जास्तीच व्हॅल्यू देणार आणि ते आपल्याला ते फायदेशीर होईल. म्हणजे आपल्याला तुम्ही ही जर कॉस्ट टोटल कॉस्ट धरताय डेव्हलपमेंटला आणि याला आउटराईटला आम्हाला बाहेर पडताना, आणि मग आम्हाला एवढी का देताय, मग यातली कन्स्ट्रक्शन कॉस्ट फक्त आमची एवढी बिल्डिंग बांधताना होते, मग त्यातलं ते कम्पेअर करण्यासाठी आपल्याला फायदेशीर होईल. जरी आपल्याला द्यायचं नसलं तरी हा पॉईंट टाका तुम्ही, असं मला वाटतं. तुम्ही विचार करून सांगा बघाबद्दल. आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायला काही इन्फॉर्मेशनच घ्यायची फक्त. डिसिजन त्याच्यानंतर सोपंच आहे, बाकी काय. पण याच्यामध्ये खास हे जरा कल्पना आहे का आपल्याला सेल्फ रिडेव्हलपमेंटला? मुख्य मला असं वाटतं की फंडिंगचा इश्यू आहे. आता फंडिंगचा पण त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या प्रकारे केले. काही लोकांनी फक्त 5 लाख काढून सुद्धा केले, काही लोकांनी 50 लाख काढून केले, आणि दोघेही सक्सेसफुल झाले. त्यामुळे 5 लाख पण काढायचे आज म्हणजे फक्त आयोगे घेतले त्यांनी, आणि मग ते आता ते contract घेतात. फंडिंग 1000 पर स्क्वेअर फीट, एक जण आहे ना आपले, बाकी सगळे पेमेंट करतात. 1000 पर स्क्वेअर फीट एवढं चांगलं लोकांनी काढले. म्हणजे त्यांनी केलंय त्यांचं सांग. ही त्या डिफॉल्टर आयोगे घेतली. डिफॉल्टर तिला काय तुम्ही करू शकत. आणि दे आर टॉकिंग विथ कॉन्ट्रॅक्टर की आता तू कर, बाकी सगळं ते करतात. म्हणजे त्याला व्हेरियस वेज आहे. म्हणजे एकच असं कोणी केलंय त्याप्रमाणे जायला कोण पाहिजे हे असं नाही. आपल्याला एकंदरीत वाटतं जेवढी आपण डिस्कशन केली, कोणाला असं नाही सेल्फ डेव्हलपमेंट मला मिळाला की आम्हाला हा त्रास झाला, तो त्रास झाला, सर्व गुढी बोलतो. नाही गुडी म्हणजे ते म्हणाले त्याला काहीच त्रास झाला नाही. गव्हर्नमेंटनं काही नाही, एकदम स्मूथ सगळी फाईल एका महिन्यात, काही प्रॉब्लेम झाला. सिंगल विंडो आहे आणि ते प्रॉपर हे केलं तर 3 महिने गुडी असं नाही, काम आहे, भरपूर काम करायला लागतं. ते नक्की आहे. पण मेजर इश्यू याच्यामध्ये फंडिंगचा आहे. कामाचा प्रश्न वाटत नाही मला. जसा रिडेव्हलपमेंटमध्ये बिल्डरच करणार आहे, इथे सुद्धा तोच करणार आहे. आपण करायचं आहे. आपण त्या एक विराटी आहे ना, त्यांनी स्वतः डिझाईन बनवली. आम्हाला असं पाहिजे, आम्हाला एवढी पाहिजे, रिसेलेबल एवढे आहेत आणि तू फक्त करून दे. असं त्यांनी वर्कआउट कसं केलं. आर्किटेक्ट म्हणून केलं. आपले PMC आहे, आर्किटेक्ट हे सगळे आहेत त्याच्यात. त्यांना स्वतःला काय नसतं. तर ह्याच्यामध्ये मेन इश्यू मला फंडिंगचाच वाटतो. त्याच्यामध्ये बँकेकडून मिळतं, पण त्याची कॉस्ट किती, सगळी माहिती नॉर्मल जे काढून नियम आहेत ना, आम्ही जे काय माहिती काढून नंतर करायला लागेल. जनरल माहिती हा. जसं की, नाही, डिसिजन घेण्यासाठी जी माहिती लागते ती घेतलेली बरी. पण त्याच्यामध्ये असं 85% लोन बँक देतो, 15% आपल्याला उभी करावं लागतं. आता त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट, आपलं ट्रान्सपोर्ट दुसऱ्या जागी जाणार, आपण जे रेंट देणार तो रेंट वगैरे सर्व आले त्याच्यामध्ये, सर्व 100%. म्हणजे आपल्याला काही शक्य द्यायला लागणार नाही. मग ते 15% जर पे काढले आपण, आज जर कॉस्ट जर काढली आपण 200 ते 250 कोटी आपली कॉस्ट, 250 कोटी कन्स्ट्रक्शन. एवढे रिपोर्ट नको. नाही मी सांगतो त्यांची चोपण जसं करू. तुम्ही वेग मानले तसं मी वेग म्हणतो. नाही 200 कोटी सर धरूया आपण, 200 कोटी नाही होणार, 50 करोडच्या वर राहणार नाही. 50 कन्स्ट्रक्शन कॉस्ट किती आहे टोटल त्याच्यामध्ये BMC चार्जेस आले, सर्व आले. जे काय आपण करू ते सर्व पार्ट ऑफ ते कन्स्ट्रक्शन. थोडक्यात असं बोलताय की पर स्क्वेअर फूट तुम्ही किती पकडताय. समजा 2000 किती स्क्वेअर फूट मिळणार, त्यांनी सांगितलं तसं 1500 2000, त्या हिशोबाने तुम्ही वर्कआउट करा. 5,000 किती काय पेणार काय कॉस्ट चांगलं नाही. 5,000 रुपये कन्स्ट्रक्शन कॉस्ट 5000 चांगलं प्रीमियम म्हणजे 50 कोटी जर होत असेल, 50 कोटीमध्ये आपलं काम नाही, आपल्याला माहिती नाही. परत विचार करण्यात अर्थ नाही. जे फिजिबिलिटी त्याच्यामध्ये कळेल. मी सांगतोय एक वेळाची कॉस्ट चोपन करू. कारण आपण ते आणि दुसरं काय असतं माहिती की त्याच्यामुळे की हा लोनचा एक भाग झाला, ठीक आहे, आपण लोनचं नंतर डिस्कस करू. पण आपली मेंबरची इन्व्हॉल्वमेंट लागते. दुसरी गोष्ट 100% कन्सेंट, 100%. उद्या मला कोणी सांगितलं हे बरोबर नाही, की हे प्रॉब्लेम आहे, कोणाला आहे तर मला म्हणजे कुठल्याही मेंबरला, आणि तो जर हे झाला बाहेर गेला तर तो ते प्रोजेक्ट घेतलं जात नाही. म्हणजे गव्हर्नमेंट when you apply for the loan 75%
त्याच्यामध्ये ओके पाहिजे, तयार पाहिजे. आणि उरलेले 25% लोन सँक्शन होऊन तुम्हाला पहिला कर्ज मिळणार. त्यावेळी 100% लोकांना जाऊन तिकडे सहाय्य करायचं आणि तिकडे जास्ती डिस्प्यूट होतात लोकांची. दुसरा असा पॉईंट आहे की जेव्हा आपण आता हे करतो, हे झालं आर्थिक दृष्ट्या. आता हे समजा जमून आलं सगळं, तर जी अलॉटमेंट ऑफ फ्लॅट्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रॉब्लेम होऊ शकतो इंडिव्हिज्युअली. आपण हां, मग दोन्ही केसमध्ये त्या केसमध्ये कमी होते, त्या केसमध्ये होणार नाही असं नाही, होणार दोन्ही केस. हां, पण त्या केसमध्ये कसं तुम्ही अगोदर आपण सांगू शकतो की असं असं डिमांड करू अगोदर. पण ह्या केसमध्ये कसं सर्वच आपलं आहे. परत ॲम्युनिटीज आहेत. ॲम्युनिटीज काय नको, काय पाहिजे. कोण म्हणेल सायकल ट्रॅक द्या, कोण म्हणेल जॉगिंग पार्क पाहिजे, कोण म्हणेल स्विमिंग पूल पाहिजे. पण इथे डिस्प्यूट होऊ शकतो. आता ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा जनरल इतर हे, पण व्याजाचा दर जो आहे सध्याचा तो आहे 10.5%. पहिले 2 का 3 वर्ष तेवढे आपल्याला काही भरायला नाही लागत. पण त्याच्यानंतर जे भरायला लागतात ते चांगलेच भरायला लागतात. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट फ्लॅट जाणं, नंतर विकले जाणं आपल्याला पाहिजे त्या रेटमध्ये. आता मयेकरांचे फ्लॅट अजून बाकी असतील. इतर आपण बघतो इतर ठिकाणी इथे जो आम्हाला जनरल इन्फॉर्मेशन मिळाली त्याच्यामध्ये 40 ते 50% फ्लॅट्स अजून रिकामी मुंबईमध्ये, दादरमध्ये नाही म्हणत, मुंबईमध्ये. तर ते तसं त्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला बघायला पाहिजे. नुसतं वन साईड आपण बघतो की हे चांगलं आहे, हे चांगलं आहे, सर्व बरोबर आहे. पण पुढे जे म्हणाले ना मला शेती ह्या केसमध्ये सुद्धा आपल्याला मिळू शकतात. मी असं नाही म्हणत की वी गो फॉर दॅट वी गो फॉर दिस. फक्त हे ह्या दृष्टिकोनातून विचार करायला पाहिजे. पण आता जे आपण ठरलंय ते फायनली एकदा रिपीट करा सर्वांनी. तोच ते आपण सांगितलं त्या दृष्टिकोनात मिक्स करता. म्हणजे PMCचं एक घ्यायचा रिपोर्ट ज्याच्यामध्ये कॉमन येईल, नॉर्मल बिल्डर रिडेव्हलपमेंट आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट ते झालं. आणि तुम्ही काहीतरी आउटराईटचा एक ॲडिशनल पॉईंट लागायचा सेफ्टीसाठी. म्हणजे आपल्याला कम्पेअर करण्यासाठी नंतर आपण बोलू शकतो ना त्यांना, तुम्ही कन्स्ट्रक्शन कॉस्ट एवढी येते, आउटराईटला एवढी मिळतात, एवढी गॅप का मिळते. त्याच्यामुळे आपण हे करू शकतो ना, निगोशिएट करू शकतो. नाही ते मनीष कर्णिकला पण सांगितलं ना, पहिले इकडे सर्व इथून त्यांना बोलून तुम्ही मीटिंग करा. म्हणजे त्यांनी केलेलं आहे म्हणून. अदरवाईज फक्त आपल्याला माहिती देण्यासाठी की सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे काय, तुम्ही जसं प्रभू सांगितलं वगैरे म्हणतात की ते बरं आहे, पण त्यांना खूप शेअर त्याच्यामध्ये माहिती असते. ते करू आपण. पारलेलं आहे. पण आता हे मनीष जे आहे हे आपण सिलेक्ट करण्याच्या लिस्टमध्ये आहे, तर त्याच्याऐवजी आपल्या लिस्टमध्ये आहेत ते. नाही काढलं नाही ते सेल्फ डेव्हलपमेंट तुम्हाला एक आम्ही आढावा दिला की 5 असे आहेत आणि एक असा बाजूला आहे कारण येऊ तो शकतो very टायप केलेला आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंट समजा झालं तर येऊ शकतो. पण एक आहे आपलं, कोणी आलं ना तरी पार्टनरशिपमध्ये एक घेऊन Allowed असं नाही. आमचं मत आहे जॉईंट. त्याने आलाच कारण तो करायचं. डिस्प्यूटमध्ये जर गेला ना तर नाही त्याच्याऐवजी म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन त्याच्याऐवजी दुसरं कोणी सेल्फ डेव्हलपमेंट ऑलरेडी करतोय अशा टीमवर फक्त माहिती देण्यासाठी बोलवलं तर चालेल. अरे हो, पण त्याला आपण सिलेक्ट करायचं ना, त्यांना फक्त प्रेझेंटेशनसाठी नाही बोलवायचं, माहितीसाठी. माहितीसाठी बोलवत नाही ना आपण सिलेक्ट करण्यासाठी लिस्टमध्ये आहे. आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेणार म्हणजे MC घेणार नाही, फक्त माहिती देण्यासाठी असं कोणी बोलवलं त्यांच्या व्यतिरिक्त PMC म्हणजे आता मी जसं नुसतं माहिती द्यायला म्हटलं माहिती द्यायला कोणी येणार नाही. बिझनेस आहे जर तुम्ही दाखवलं तर विचारायला माहिती द्यायला तुम्ही येतील. काहीतरी हे करणार आहे. 5,000-10,000 रुपये चार्जेस लावतील त्यांच्या एका लेक्चर. विचारायला हरकत नाही, कारण हरकत नाही. आता आपल्याच एरियामध्ये त्यांनी सेल्फ डेव्हलपमेंट केलेलं आहे. कोविडमध्ये त्यांनी 2.5 वर्षात केली. शाह म्हणून येतो, तर त्यांना विचारायला हरकत नाही का माहिती देण्यासाठी. PMC म्हणून नाही, कारण सेल्फ डेव्हलपमेंट ज्यांनी केली त्यांनी माहिती दिलेली बरी. PMC आहेत का? ओके, मग ते कशी माहिती देईल?
पीएमसी माहिती देतील पण मी माझा वरच्यावर देतील ना. त्या पीएमसी बरोबर ज्यांनी काम केलेलं ते ते पण मला पाहिजे, पाहिजे ते पाहिजे. कारण ते तुम्हाला महत्त्वाचं. त्याशिवाय फुल स्टोरी करणार नाही. कारण 50% पीएमसी आपली बाजू सांगणार हा. पण ज्या माणसाने काम केलंय त्यांनी किती कष्ट काढले ते पण तुम्हाला कळलं कारण त्यांना बिझनेस करायचा होता पीएमसी मध्ये चांगलंच सांगतो तो त्याच्याबद्दल प्रश्न नाही ॲटलीस्ट 90-95% चांगलंच सांगतो. हा जो पीएमसी तुम्हाला ब्रीफ करायला येईल त्याला पैसे देऊ आपण त्याच्याबरोबर त्यांनी ज्या माणसाने काम केलं त्याला पण घेऊन येत असेल आणि आपल्याला कंप्लीट त्याचं हे केलं तर आपल्याला फायदा. काम केलं म्हणजे आपल्यासारखे लोक मेंबर नाही, काम नाही, जो या committee बिल्डिंगचं आहे, काम केलं जसं तुम्ही म्हणू चेअरमन जे आहे मला वाटतं बेसिक पासून सुरुवात केलेलं बरं राहील की तो मेंबर आहे म्हणजे सगळंच टेक्निकल नॉन टेक्निकल सगळं सांगायचा प्रयत्न करेल त्यांना काय त्रास झाला किंवा किती सोपं झालं काय बेनिफिट मिळाले आणि आपण इंटरॅक्ट करू शकतो असं मला वाटतं. पण बोलून जे म्हणतो हां बोलून बोलून आले हां आपल्याची जागा आहे area. त्या स्केलचं पण त्या प्रमाणात पण त्यांचं हे किती आहे एकच बिल्डिंग आहे का स्टँड अलोन हां म्हणजे आम्ही एकच बिल्डिंग नाही एकच मिनिट 20-22 मजली होती 22 आपल्याला बघा आपला जो हे आहे म्हणजे आपल्या कम्पेरेबल आहे आपल्या comparable आहे. आपल्या कम्पेरेबल छोटा असेल आता एवढं आतमध्ये आणि आपली जागा मोठी आहे तर काय 17,000-18,000 स्क्वेअर फीट एरिया नाही पण आपली ती कंपेअर आहे ना आहे 17,000 ना काही प्लॉट एरिया एरिया तुम्हाला आता ते 12 वर्षाच्या पुढे गेलं ते लिमिट गेलं गेली तेच म्हणतो मी म्हणजे कट करून आपली मला 15,000 नाही ना 17,000 स्क्वेअर यार्ड काहीतरी स्क्वेअर स्क्वेअर यार्ड आहे म्हणजे 9 पॉईंट समथिंग मल्टिप्लाय करतो 2,000 स्क्वेअर यार्ड आहे 1700 स्क्वेअर मीटर आहे 1697 स्क्वेअर मीटर 16,000 2000 स्क्वेअर यार्ड 1697 काहीतरी 1673 काहीतरी 17,000 मीटरचे मी 1700 तर मी दिलेलं आहे जवळपास. तुम्ही म्हटलं घेऊन दिलेलं आहे. आपल्या सोसायटीतलं आहे. 5,000 स्क्वेअर फीट काहीतरी कट झालेलं आहे ना त्या फुटपाथ हो, पण ते आता त्यावेळी केलं असतं तर झाला असता फायदा काहीतरी ना त्याचा पण आता ऍडिशनल FSI मध्ये मिळेल ना आपल्याला ते म्हणजे ते नाही मिळणार ते नाही मिळणार पण आता जो वाढलेला आहे ना तेव्हा तर FSI जेव्हा कट झालं तेव्हा तो procedure मध्ये 17,000 स्क्वेअर फीट म्हटलं म्हणजे स्क्वेअर मीटर 17,000 स्क्वेअर फीट 17,000 स्क्वेअर फीट प्लॉट एरिया इंटू FSI 4 जरी पकडला तरी सांगा 68,000 बिल्डअप एरिया झाला. बरं अमरीश बोल. मला काय म्हणायचं आहे की आपल्या इथे जागा साधारण एज बघता बरेचसे ओल्ड लोक आहेत तर ते फुल्ली एक्झिट प्लॅन तर काही विचार नाही करत प्रत्येक आपापले घेतील आणि सिम्पल होईल आपलं चांगलं पण आहे वी आर हॅव्हिंग अवर ओन लँड सो जर आपण विचारलं आउट इन द ओपन किंवा हे द्यायचं हा आणि प्रत्येक हे किती देतात आपण प्रत्येकाने बाहेर जायचं हा म्हणजे मला जे पाहिजे ते करावं दॅट इज अ व्हेरी लुक्रेटिव्ह नेगोशिएबल पॉईंट ठेवलाय त्यांनी की प्रॉफिट मार्जिन काय आहे एक वेळेस प्रॉफिट मार्जिन काय आहे की how much we get paid out. तेव्हा फक्त आपल्याला कम्पेअर करण्यात तुम्हाला काम पण करायला आपल्याला लागणार काय काही दिसून येईल ते करायला बघायचं प्रॉफिट मधून तू किती देतो असं थोडक्यात ते विचारायचंय आणि यू चूज युअर अपार्टमेंट एनीवेअर इन द मुंबई दिस इज द बेस्ट ऑप्शन अकॉर्डिंग टू कारण आपल्याकडे मॅन पॉवर फार कमी आहे सेल्फ त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ते बरोबर आहे त्यांनी बापटसाहेब म्हणतात ते बरोबर आहे पण त्यामध्ये काही जण म्हणतात ना की आमचं प्लॉट म्हणजे प्लॅटिनमचा तुकडा आहे वगैरे वगैरे वगैरे. आणि देयर इज नो रिस्क पण मग त्याच्यासाठी तुम्हाला इथे एक फ्लॅट ठेवा आणि दुसरा बाहेर घ्या ना या 12-14 कोटी घ्या प्रत्येकाने आणि बाहेर पडा इथे एक फ्लॅट ठेवा होईल 4 वर्षांनी तो डी घेण्याचे एक बाहेर घेऊन ठेवा कुठेतरी बरोबर आणि आपल्याला नाही, तोच एक ऑप्शन point बेस्ट आहे आहे याच्यामध्ये ती कामं करायला लागतात ती. आता इथे बसलेले बहुतेक 60च्या पुढे आहेत. त्याच्यामुळे तिकडे जी कामं करणार म्हणजे इकडे आपली माणसं लागणार कामं करायला असं नाही की त्याशिवाय शक्यच नाही त्याच्यावर आहे. कमीत कमी 8-10 माणसं तरी सेल्फ लागतील. रिडेव्हलपमेंटला तुम्ही गेलात तर पहिल्याने यू आर होल टाइम Yes. इन्व्हॉल्वमेंट हा. त्याशिवाय आणि तुमचं सक्सेस नाही होत 7 ते 8 माणसं फुल टाइम लागतील पार्ट टाइम तर आणखी 4-5 जण लागतील तर हे जर आपण कन्सिडर केलं तर कोण घेणार एवढं फुल टाइम
कोणाला शक्य आहे नाही, मी काय 24 तास थोडीच राहणार तिथे. सगळी ऍटलीस्ट वर्किंगच्या आठवड्यात 2 दिवस माल किती आला माल आला माल गेला. टोपेला तर ते बिल्डरला जरी दिलं ना हा त्रास होणारच आहे. हा? बिल्डरला जरी दिलं ना पूर्ण प्रोजेक्ट तरी तो आपल्याला त्रास देणारच आहे. नाही, तो बरोबर आहे तिकडे आपली इन्व्हॉल्वमेंट पाहिजेच आहे. एक्झॅक्टली पण ही कमी असते कम्पॅरेटिव्हली कमी सेल्फ डेव्हलपमेंटला झाडून सर्व घालून वापरून आपलंच आहे. माझ्या मते ऑल्टरनेटिव्ह बेस्ट ज्याला दिलं पाहिजे दिलं तो आणि रिस्क प्रोफाईल इज व्हेरी गुड. नो रिस्क, Outright मध्ये काय मिळू शकेल? नो डिस्कशन, विचार नो. पण नाही केलाय. Outright मध्ये काय मिळू शकेल? 1 लाख Offer ऑफर आल्यावरच आल्यावर कळलं. फ्लॅटची किंमत द्या, आम्ही बाहेर पडू. कितीतरी फ्लॅट्स, कितीतरी प्रोजेक्ट. Finish. 15 दिवसात EDC आहे. येस येस, काहीच समजून घ्यायची गरज नाही. Wholesale 1 लाख रुपये भाव चालू आहे आपल्या इथे स्क्वेअर फूटचा. दोन नको काय नको नाही, आपल्याकडे मॅन पॉवर फार कमी आहे यार, आणि एक्सपर्टीज कमी आहे. एक फ्लॅट मध्ये राहत कामं करणारी पाहिजे ते ते महत्त्वाचं. सुद्धा नाही, एक्सपर्टीज पण कमी आहे हो. पण आपल्याला गंडवायला सगळे बसलेले हा, आहेत. नाही, बरोबर आहे. आणि बिल्डर हा स्वतःच मी इतके बघितले त्याच्यात अप्रूव्ड प्लॅन पेक्षाही जास्त मजले चढवतो आणि तुम्ही फाईट करत राहता. काही नाही, अतिशय वाईट एक्सपिरियन्स आहे बऱ्याच ठिकाणी. बरोबर आहे. आणि इनफॅक्ट स्लॅब मध्ये सुद्धा गडबड करतो. हा, अगदी अगदी. स्लॅबच्या थिकनेस मध्ये किंवा नाही, विंडाला प्लास्टर केलेलं नाही आतमध्ये लोक. बांधताना स्क्वेअर फूट पण कमी बांधतात. हो, हो, ते सगळं. घेऊन मोजताय आतमध्ये. आणि कधीच त्यामुळे कोणी काही मोजत नाही. काही याच्यामध्ये बघा दादरमध्ये जर बघितलं तर दैती चालू झाली 4 वर्षात. हो, सगळे अगदी. नाही, आणि प्लास्टर पण प्लास्टर ऑफ पॅरिस लावतात इन्स्टेड ऑफ नेहमीचं प्लास्टर आतमध्ये. ते दिसत नाही ते. फार वाईट कन्स्ट्रक्शन. एक्सपिरियन्स इज व्हेरी बॅड. विना ट्रॅव्हल्स म्हणजे अजून हे वाढलं. Outright ला काय मिळतं? विना ट्रॅव्हल्स सगळं बॅग भरून चालू करतो. चलो अरे इथं तर बॅग बी नाही भरणे का? गोड म्हणा गोडीत भरेली चोरकी झाली. आणि विशिष्ट बेस्ट आहे इकडे कोण माणसं पण नाही नाही, काही नाही. काहीच नाही आहे. कोण फॉलोअप करणार आणि बिल्डर लोक सुद्धा लावते कोणी आउटलेटमध्ये जर समुद्राला तुम्ही ऍग्री असेल तर Yes, yes, I think so. आय थिंक मोस्ट ऑफ ते 6 वर्षापूर्वी कमी होतं. ऑफर घेऊनच येऊन दे ना. ऑफर घेऊनच येऊन हा, दे. yes. आणि जनरल बॉडीनेच ठरवायचं की काय करायचं. इंडिव्हिज्युअल पण इंडिव्हिज्युअल असं नाही करायचं. नाही 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 हो इंडिव्हिज्युअल हो इंडिव्हिज्युअल असलो आपण नाही, नाही. आणि उरलेले फासले. इंडिव्हिज्युअल नाही. इंडिव्हिज्युअल नाही Individual दोन But the word should be out that Prabhat Society is for sale. काय मिळतं? 2 CR पण त्यात म्हणजे आम्ही याला resale value हो नाही त्याला. नाही, ऑफर चांगले आहे त्याचे. खरंच फार चांगले आहे. नाही, हे सगळं कॅल्क्युलेट करण्याच्या साहेब, तुमचं काय मत आहे? तुम्ही गप्पा होती. 10 करोड दिलं तुम्ही आउटलेट चालूच जायचं. मी सांगितलं होतं ना किंवा ऐकणाऱ्या कुठली प्रत्येक जण बघतोय. नाही, मला काही स्टार्ट झालं नॉनस्टॉप. नाही, पण म्हणजे outlet ऑफर शुड बी लाईक म्हणजे काय? कॅनॉट बी रिजेक्टेड. या पैशांनी घ्या. नाही, मग माझ्या मनात काय प्रश्न आला ते मी सांगतो. बोला. हे सगळं होईपर्यंत आपली बिल्डिंग किती टिकणार आहे हे मला सांगतो. हे एवढे सगळं काय प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो आणि त्याला पैसे पण लागतात. सगळं काय लागतं. आपली बिल्डिंग किती टिकणार आहे हे सगळा प्रश्न कसा आला. बिल्डिंग टिकणार नाही म्हणून आला ना. ते सांगा मला. आणि आपल्या गल्ल्यात किती पैसे आहेत हे पण सांगा. सगळ्या पैशात तर सांगू शकतो. या गल्ल्यात पैसे आहेत ते हे सांगतील ते जास्त नाहीये. त्याच्यात एक इन्कम टॅक्स काय आलं तर आपण किती आपण जाऊ. बरोबर आहे. माझ्या मते सगळं करण्यापेक्षा डिसाईड ऑफलाईन आहे का कोण? आहे असेल तर ऑफर अशी पाहिजे की cannot be rejected. आपण असं पाहिजे फ्लॅटमध्ये जाऊन ही विचार. 35 नाही तर 35 माणसं पण असतील ऐकायला. नाही, वकील नेमा आणि सगळं व्यवस्थित आहे. यू कॅन पे हिम व्हेरी वेल ऑल्सो. वेळ फुकट घालवतोय. अपार्ट फ्रॉम PMCF ला पण लागेल ना. अपार्ट फ्रॉम PMCF 3 हे माणसं नाही लागतात. ना, ते सगळं येणार ना. ते आमचं नंतर बोलणं झालं. PFCच्या वेळेसच आपण सर्व काही सॉलिसिटरच ठेवूया. बरं, हे रेकॉर्ड करायचं की नाही Solicitor करायचं? आउटलेटचं रेकॉर्ड करायचं की नाही करायचं? आउटलेट रेकॉर्ड कारण का पुढे करायचं. दुसरीकडे डायरेक्शन जाते. पार्ट ऑफ द मीटिंग
नाही सगळ्यांनी आपली आपण सेल्फ भावना उलट्या करून टाकले आणि मग ते आपले जे 23 आणि 32 मग आउटसाईड सगळे एकमेकाला कंटाळले. 32 आता तयार होतील एका मिनिटात सगळे. काय 10 वर्षापूर्वी वाईट होती. इकडे 10 वर्षापूर्वी काय offer येते खूप आपल्याला नाही म्हटलं. पहिली आली चांगली. आता सगळे open. बाजूची building झाली. डिसिजन आता असं घेऊ शकतो तुमच्या उभी काही डिसिजन घेऊ माहिती कोण आले 4 वर्ष. बोर्ड प्रॉपर्टी काय कोण आलं? त्यांनी काय offer- आपण गेलो होतो ना आपण होतो ना त्यांनी काय ऑफर दिली आपल्याला Builder साहेब असा करा, property for outright sale by board law is wanted. Highest bidder, हा? नाही, पण तुमचं आहे. Highest bidder ना? Highest bidder. तुमचं final झालं. 4 पॉईंट झाले ना. ते कशाला रेडी आहे आता काही झाले बट आउटराईट आय वुड प्रिफर. नाही इथे त्रास पण किती वाढलाय. ट्रेन ते सगळं अनाउन्समेंट 320 झाले का तुमचे? 320 ते होतायत ते रस्ते. आणखीन काय थोडंसं नाही आणखीन काय दुसरं ऑप्शन तीन ऑप्शन आहे. आता पुढे मॅनेजिंग कमिटी काय डिसिजन घेणार आहे नाही, आपण घेतली नाही. आणि यापुढे आज जी मीटिंग झाली त्यावरती लाईन ऑफ discuss करू ना. तुमची काय असेल? पीएमसीच्या हिशोबाने पुढे जातील आहे. ते आपण काम थांबवायचं नाही. ते पुढे जाऊया. हे झालं नाही गोष्टी आहे, याला समजून घ्या. आता बोर्ड घेऊन या प्रत्येकाने गोळी घेऊन या गोळी. आपण आला जो टेम्पो आलाय ना तो टेम्पो थांबायचा थोडं चट्टा विनोद की टेम्पो ते नाही, पण म्हणजे काय comparison साठी आपल्याला comparison साठी. ते आम्ही वर्कआउट करू टेक्निकल मीटिंगमध्ये ते आम्ही सेपरेटली देऊ मध्ये येणार नाही ते सेपरेटली आपण करू. है ना? काय काय आमचं काय डिसिजन येतो चला धन्यवाद सर्वांना थँक्यू. आल्याबद्दल आणि छान हसत खेळत झाली आणि बाय द वे आज आम्हाला 5 महिने झाले. चला अभिनंदन 5व्या महिन्यात आज 5 महिने 5 महिन्यात आता तुम्ही तशीच मीटिंग घेताय की आउटराईट पण करू. नाही हो, तशीच मीटिंग घेताय की तुम्ही महिन्याच्या महिना बरोबर त्या बाय चान्स झाले आम्हाला माहितीच नव्हतं आज संध्याकाळी किती वर्ष? 1 वर्ष झालं. 5 महिने. लहान आहे मुली. अजून बाळ आहे